महाराष्ट्र माझा, महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. रेवा वरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी. रेवा वरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी. एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी. एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी. भीमथडीच्या तटानाया, भीमथडीच्या तटानाया यमुनेचे पाणी पाजा. जय महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. भीती न आभा तुझी मुळी गडगडणाऱ्या नभा. भीती न आभा तुझी मुळी गडगडणाऱ्या नभा. अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिव्हा. अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिव्हा. सह्याद्रीचा सिंह गर्जत, सह्याद्रीचा सिंह गर्जत शिवशंभूराजा. दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी. ओलादी मनगटे खेळती खेळ जीव घेणी. दारिद्र्याच्या उन्हात शिजला निधळाच्या घामाने भिजला. देश गौरवासाठी झिजला, देश गौरवासाठी झिजला. दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा. जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा. रेवा वरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी. एकपणाचे भरती पाणी मातीच्या. आज म्हणजे महाराष्ट्र दिन साजरा करण्याचा आपले जे दोन राष्ट्रीय सण आहेत 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी, याचा इतिहास वेगळा आहे आणि महाराष्ट्र दिनाचा इतिहास वेगळा आहे. थोडक्यात तुम्हाला महाराष्ट्र दिन आपण का साजरा करतो याची जाणीव व्हावी, याची माहिती आपल्याला जुजवी माहिती असावी. या निमित्ताने खरं म्हणजे महाराष्ट्र गौरव दिन आहे हा, की प्रत्येक पिढीला आपल्या देशामध्ये काय घटना घडून गेल्या, देशासाठी काय घडलं आणि प्रत्येक राज्यासाठी काय घडलं याची माहिती आपल्याला पाहिजे. वाचनातून कळते, परंतु श्रवणातून जी माहिती होती ती अधिक काळ आपल्या स्मरणात भीमथडीच्या तटानाया. अशाच प्रकारचा भोग आला आणि त्याच्या पार्श्वभूमीवरती महाराष्ट्र दिन का साजरा केला जातो याच्यामागे खूप मोठा इतिहास लागलेला. भीमथडीच्या
तटानाया यमुनेचे पाणी पाजा जय महाराष्ट्र माझा जय महाराष्ट्र की जी संयुक्त महाराष्ट्राची चळवळ होती, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया त्यांचा जो पक्ष होता, तो पक्ष संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा एक घटक होता. त्याच्यामध्ये त्यांनी खूप साथ दिली डॉक्टर आंबेडकरांनी सुद्धा. याच्यामध्ये अजून एक सांगावं लागेल की एक घटना मी तुम्हाला सांगायला पाहिजे. आपल्याला शब्द अपुरे पडतील. राजाबाजीने जे गीत आता तुम्ही म्हटले, श्रीनिवास खरेने त्यांना संगीत दिलेलं आहे आणि कृष्णराव उर्फ शाहीर साबळेंनी ती गीत गायलेले. पहिल्या गीता सिंह गरजे तो शिवशंभो माझा. काय शिस्त रचना आहे. अशा या सुंदर महाराष्ट्रासाठी आपलं स्वतः काही योगदान पाहिजे. तर आकाशा फुलासारखी जपण्याची जबाबदारी जनतेची आणि राजकीय धोरणदारांची आहे. आपल्या मनामध्ये कायम महाराष्ट्राला आदरस्थान पाहिजे आणि आपण मराठी भाषा बोलली पाहिजे. आपली राजभाषा आहे. कविवर्य कुसुमाग्रजांचा जन्मदिन आपण मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा केला जातो. खरं म्हणजे माझा हिंदीला विरोध नाही, इंग्रजीला विरोध नाही, परंतु एक राष्ट्रीय राज्याची अस्मिता असते, ती अस्मिता आपण टिकवली पाहिजे. ते टिकवण्याची जबाबदारी ही विद्यार्थ्यांवरती रुजवली याच वयामध्ये, तरच ती पुढे टिकवली जाऊ शकते. कारण तुम्ही भावी नागरिक आहात या देशाचे. म्हणून या महाराष्ट्र दिनाची स्थापना 1 मे 1960 रोजी झाली आणि याला कामगार दिन पण म्हणतात. गरजा महाराष्ट्र माझा सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने, कामगार दिनाच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा. सानप सरांनी एवढी चांगली माहिती दिलेली आहे की त्याबद्दल त्यांचं अभिनंदन केलंच पाहिजे आणि म्हणून मी तुमच्या सर्वांच्या वतीने सानप सरांचं अभिनंदन करतो. निवडणूक आहे आणि सर्व ठिकाणी प्रचार चालू आहे की निवडणुकीमध्ये मतदान केलं पाहिजे. 2 वेळा आता देशात निवडणुका झाल्या आणि त्यात साधारणपणे 65-66% मतदान झालं. आपलं हे मतदान वाढलं पाहिजे, जास्तीत जास्त झालं पाहिजे. प्रत्येक गावामध्ये 100% मतदान झालं पाहिजे आणि म्हणून विद्यार्थ्यांनी प्रयत्न करायचे की आपल्या गावामध्ये 100% मतदान होईल. आपल्या गावातला कोणीही माणूस हा मतदानाशिवाय राहता कामाचा नाही. कोणाला मतदान करायचं हे काय आपण सांगू शकत नाही, आपल्याला ते सांगायचंही नाही. शिक्षक, कर्मचारी आणि पालक जे आहेत, जे ज्यांना समजतं की या देशाच्या हिताच्या दृष्टीने कोणाला मतदान करायचं ते सांगतील. परंतु विद्यार्थ्यांनी सर्वांनी आपल्या गावातल्या प्रत्येकाचं मतदान झालं पाहिजे याच्यासाठी प्रयत्न करायचा आहे.